नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश जोगळे। बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया आजची विशेष बातमी। काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्या वतीने त्यांच्या तिवसा मतदारसंघात महिला शेतकऱ्यांचा बैलपोळा आयोजित करण्यात आला आहे। महिला शेतकऱ्यांची या शेतकरी महिला पोळ्याला मोठी उपस्थिती होती। यावेळी खासदार बळवंत वानखेडे व आमदार यशोमती ठाकूर यांनी ढोलकी वाजवली। या ठिकाणी महिला शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या। या बैलपोळ्यात बैलजोडीसह सामाजिक संदेश, शेतकऱ्यांच्या समस्या सांगणारे फलक देखील झळकताना पाहायला मिळाले। मागील 6 वर्षापासून बैलपोळा साजरा केला जात आहे, पण यावर्षी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। पण सोयाबीनला भाव नाही एवढीच खंत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे। शालू कृष्ण पवार आहे, राहणार मार्डी। ही जोडी मार्डीतून आलेली आहे आणि आम्ही जोडी 20-25 वर्ष झाले तेव्हापासून आम्ही शेती करतो। शेती तर पहिलेपासूनच करतो, मला माझे सासरे होते तेव्हापासून शेती करते। आणि हे माझे सासरे आहे आणि माझी सासूबाई आणि हे माझे हस्बंड आणि हे माझे जाऊ वगैरे आहे। आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आमच्या जोडीनं पहिला नंबर इथे घेतलेला आहे। आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही यशोमती ठाकूर यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला यासाठी आमंत्रित केलं आणि आमचा पहिला नंबर आला। या ठिकाणी बाईट चालू आहे, कृपया आपण शांतता बघा। भव्य महिलांचा बैलपोळा जो आहे तो महिलांनी इथे भरवलेला आहे। तालुक्यातून तर मोठ्या प्रमाणात आदिवासी नृत्य सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे। कशी ही संकल्पना सुचली, किती वर्षापासूनचा तुमचा? आम्ही जवळपास 6 वर्षापासून हे करतो आहे। खरं मधले 2 वर्ष कोविडचे, 3 वर्ष त्या ठिकाणी नाही करू शकलो, कारण शेतकऱ्यांची हालत पण खराब होती आणि कोविडमध्ये ते संयुक्तही नव्हतं, अलाउडही नव्हतं। आता यावर्षी पुन्हा, मागच्या वर्षी केला पण तो अतिशय छोटेखानी केला। यावर्षी लोकांनी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे, आपल्याला कळतं आहे। आणि आमचा एक अट्टहास असतो की महिला भगिनी, महिला शेतकरी, जी शेतकऱ्याची बायको असते ती खरं घराला चालवत असते आणि या निमित्तानं तिला पण बाहेर यायला मिळावं। तिची बैल, तिची गोरं ढोरं ती कशा प्रकारे सांभाळते, काय काय करते, ते सगळं आम्हालाही ऐकायला मिळावं। आणि एक म्हणजे पोळ्यात तुम्ही बघा ना, केवढं सुंदर या ठिकाणी इथं समूह जमलेला आहे। 4ही तालुक्यातून लोक या ठिकाणी आलेले आहे, मतदारसंघातून, आणि मोठा प्रतिसाद आहे। आनंदाचं, उत्सवाचं वातावरण आहे। खंत एवढीच आहे की सोयाबीनला भाव नाही। राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून बैलजोडीवर स्टिकर असो किंवा बॅनर लावलेले आहे, म्हणजे इतका रोष आहे। शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा त्या ठिकाणी चुकीचा दिसतो आहे। सोयाबीन इम्पोर्ट करतायत, पण आपल्या शेतकरी जो उगवतो त्याला भाव मिळत नाही आहे, याचं दुःख आहे। MSP देणार असं घोषित केल्यानंतरही या ठिकाणी भाव अतिशय कमी आहे, म्हणजे 3500वर भाव आज सोयाबीनचा आलेला आहे। कपाशीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, याचं दुःख आहे। रोगराई मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आत्ता तुम्ही बघताय की ओला दुष्काळाची परिस्थिती झालेली आहे। तर शेतकऱ्यांनी जर ते लिहिलेलं आहे तर त्यांच्या मनातलं ते त्या ठिकाणी व्यक्त करतायत। थँक्यू। त्याचं आयोजन केलेलं आहे, खासदार म्हणून तुम्ही इथं उपस्थिती लावली, काय सांगाल? या मतदारसंघाच्या आमदार आणि जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून, जे की आमचे शेतकरी राजा आहेत, शेतकरी राजाबरोबरच त्यांची जी अर्धांगिनी आहे ती कष्ट करते आणि ती कष्ट करून आपल्या गुराढोरांना सुद्धा पाळते, तर त्यांचासुद्धा कुठं सन्मान व्हावा या उदात्त हेतूनं हा आज महिलांचा पोळा म्हणून खास करून त्यांनी भरवला। गेल्या 5 वर्षापासून ते सातत्यानं हे काम करत आहेत। आज फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळपास संपूर्ण जिल्ह्यातून जोड्या इथं आलेल्या आहेत।